आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवारी पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते BLDM म्हणजेच बंजारा, लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय एकत्र येण्याचा ठराव झाला आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात हे सर्व समाज पूर्वीपासून एक दिलाने मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहतात। या समाजामध्ये असणारी पारंपरिक मैत्री ही दक्षिण सोलापूरसाठी महत्त्वाची आहे। हे समाज एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास दक्षिणचा विकास कोणीही रोखू शकत नाही, याचा परिपूर्ण अभ्यास करून सर्वांनी एक दिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या बैठकीमध्ये दक्षिण का एक ही नारा, BLDM का आमदार हमारा हे घोषवाक्याला स्वीकृती देण्यात आली। या बैठकीस लिंगायत समाजातील श्रीशैल हत्तुरे, बंजारा समाजातील युवराज राठोड, अण्णप्पा सतुबर, धनगर समाजाचे बाळासाहेब बंडगर, अमोल कारंडे, सचिन सोनटक्के, पिंटू चव्हाण, नितीन चव्हाण, प्राध्यापक सुंटे, मुस्लिम समाजाचे मोहसिन शेख, उस्मान सय्यद, प्रशांत वायकसकर, नाम पवार तसेच 20 प्रमुख गावांचे आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी बाजार समिती संचालक, आजी माजी महानगरपालिका नगरसेवक आदी उपस्थित होते। महत्त्वाचे म्हणजे दक्षिण तालुक्यातील मोठमोठे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित होते। या प्रसंगी काही प्रसिद्ध उद्योगपतींची उपस्थिती ही मोठी पाठबळ देण्यासाठी होती। लवकरच दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचा महामेळावा आयोजित करून आघाडीमध्ये सहभागी होण्याचे सुतोवाच नेते मंडळींनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।